आपण सेकंड टॉपिक बघतोय, त्याला म्हणतात SJF. SJF म्हणजे शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. तर तुम्हाला विचारलं की पेपरमध्ये क्वेश्चन कसा येतो, तर क्वेश्चन असा येतो ज्याच्यामध्ये प्रोसेस दिलेली असती, AT दिलेली आणि BT दिलेली आहे. तर आता आधी आपण फर्स्ट टॉपिक जो पाहिला, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, त्यात पण असाच सेम प्रश्न दिलेला असणार आहे. कुठला पण आता ह्याच्यामध्ये आपण 4 न्यूमरिकलचे टाईप बघतोय. फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा पण पहिला. आता दुसरा आपण SJF बघतोय. नंतर तिसरा आपण बघणार आहे राऊंड्स रॉबिन म्हणून. चौथा बघणार आहे प्रायोरिटी म्हणून. तर एवढे 4मध्ये 15 मार्काचं मटेरियल आहे. हे सगळे 4 केले की ह्यातून 3 येणार आहेत कुठले पण. मग आता आपण हे 3 करतोय, 3 हे जे बघतोय ना, ह्याच्यामध्ये काय आहे, तर कुठला पण क्वेश्चन असला तर इथं दिलेला असणार की SJFचा क्वेश्चन आहे किंवा FIFSचा क्वेश्चन आहे. तर राऊंड रॉबिन शिकल्यावर राऊंड रॉबिनचा क्वेश्चन आहे, हे दिलेलं असतं तिथं. पण हे जे फॉर्मॅट आहे ना, प्रोसेस, AT आणि BT, हे पण दिलेलं असतं. आपल्याला काढायचं काय काय आहे, तर आपल्याला काढायचं CT, TAT आणि WT. तर मग आता ते काढू आपण. ह्याच्यासाठी कशासाठी, शॉर्टेस्ट जॉईन फर्स्ट. हे मागच्या क्वेश्चनसारखं नाही आहे, आता ह्याच्यामध्ये मेथड वेगळी असणार. तर आता ह्याच्यात काय काय बघू. शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमधला हा नॉन प्रिमिटिव्हचा टाईप आहे. 2 टाईप असतात, प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह. सिलेबसमध्ये एकच आहे नॉन प्रिमिटिव्ह. मग ह्याच्यामध्ये आपण एक रिस्पॉन्स टाईम म्हणून पण कॉलम घेतला आहे. त्या रिस्पॉन्स टाईमचा फॉर्म्युला काय असतो तो नाही लक्षात ठेवायचा. जे WT आलं आहे ना आपलं, तेच रिस्पॉन्स टाईम म्हणून लिहायचं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. तर आता पहिल्यांदा आपल्याला दिलं आहे काही क्वेश्चनमध्ये, आपल्याला माहिती आहे, आता समजलं आहे. हा आपला एवढा क्वेश्चन असणार क्वेश्चन पेपरमध्ये. आपण परत हा क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन ड्रॉ करायचा आपल्या पेजवर आन्सर कीमध्ये. आणि ते कॉलम्स काढले 3. हे ॲज इट इज क्वेश्चन पेपरमधून हे एवढं 3 बघून लिहिलं की मग आपण CTचा कॉलम लिहायचा, TAT लिहायचा, WT लिहायचा, RT लिहायचा. किती 6 प्रोसेसेसचा टेबल काढून घ्यायचा. 6 प्रोसेसेसचा टेबल काढला म्हणजे 6 दिल्या तर इथं म्हणून 6. 3 पण येऊ शकतात, 4 येऊ शकतात, 5 येऊ शकतात. मग जेवढ्या प्रोसेसेस दिल्यात तेवढा खाली आडवा बॉक्स काढून घ्यायचा आणि त्याच्या तेवढ्या लाईनी आखायच्या. ते झालं की आता आपण सेकंड स्टेप काय बघणार. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण AT, ह्या ATचा सगळ्यात छोटा नंबर बघत होतो इथं लिहिण्यासाठी खाली. मग आता आपण ह्याच्यामध्ये पाहायचं आहे BTचा छोटा नंबर. BTचा छोटा नंबर बघतोय म्हटल्यावर कुठला आहे, तर तो 1 आहे. मग 1साठी प्रोसेस कुठली आहे, P6 आहे. मग P6साठी ATची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, म्हणून P6 आणि AT आलं. ठीक आहे. मग 2 + 1 किती असतो, कारण हे 2 आणि हे 1, मग +1 किती, 2 + 1 3 असतो, म्हणून इथं 3 आला. आता इथं आपण परत अजून BTची शॉर्टेस्ट व्हॅल्यू बघायची. ही लाईन तर आपली कॅन्सल झाली, P6. अजून कुठलाच 1 नंतर छोटा नंबर इथं 3 आहे. पण 3साठी आपला AT जो आहे अरायवल टाईम. अरायवल टाईम म्हणजे काय असतो, येणारा टायमिंग. मग येणारा टायमिंग इथं 6 दिला आहे. मग 6 इतका मोठा अरायवल टाईम कुठल्या प्रोसेसरचा, म्हणजे आता सपोज आपण एखादी मशीन चालू केली आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय 6 मिनिटांनी सुरू होणार का, नाही, 0, 1 अशाच मिनिटांनी सुरू होणार. मग जरी आपण BT बघत असलो तरी आपण अरायवल टाईमवरती लक्ष ठेवायचं की आता जरी आपण 3 घेतला तरी एवढी मोठी अरायवल टाईम येईल का, नाही. मग 3पेक्षा अजून कुठला असा छोटा नंबर आहे ज्याची अरायवल टाईम कमी, हे चेक करायचं. तर इथं सपोज 0, आता इथं कसा, आता P1 म्हणजे अरायवल टाईम आपला 3 आपण पाहिला, 1 नंतर छोटा आहे म्हणून आपण म्हटलं 6, पण त्याचं 6 AT व्हॅल्यू खूप मोठी आहे म्हणून आता कॅन्सल केली आपण, ही आपण नंतर बघू. मग दुसरी व्हॅल्यू कुठली छोटी आहे अजून 3 नंतर, तर ती आहे 4. मग 4चा अरायवल टाईम 1च आहे. असं कुठला पण नंबर क्वेश्चनमध्ये असू शकतो. सपोज इथं BT आपला 5, 6 आहे किंवा 5 आहे, 7 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, तर त्याच्यासाठी AT 0 असू शकतो. मग तो AT घ्यायचा, BT नाही बघायचा, तेव्हा AT बघायचा. AT काय आहे, अरायवल टाईम आहे. सुरू होणारा टाईम तर कमी पाहिजे ना आपण ज्या प्रोसेसचं घेणार. जरी भले आपण ठरवलं फॉर्म्युलानुसार की आपण BT पहिल्यांदा बघतोय, पण त्या BTचा आपल्याला AT पण छोटा पाहिजे. तर इथं कसं झालं, आपल्याला 1चा जो AT होता तो 2 होता, मग जास्तीत जास्त 2 चालतो ना, म्हणून 4 घेतला. मग 4साठी प्रोसेस टाईम काय आहे, P1 आहे, म्हणून आता इथं आपण P1 लिहिलं. मग 3 + 4 किती असतं, 7 झालं. मग सेकंड होता 1 झाली. आता 1 नंतर आपण काय बघू शकतो, 4 झाला,
1 झाला. आता आपण अजून छोटा नंबर कुठला आहे ह्याच्यामध्ये 3 आहे. मग 3साठी 6 आहे. आता आपण 1 पासून स्टार्ट केली, आपली प्रोसेस टाईम 7 वर गेली आहे. मग आपण कुठला पण नंबर तर घेऊ शकतो. मग 6 तर छोटा आहे 80 म्हणून आपण 3 घेतला म्हणून P3 आला इथं. मग P3साठी आता 3 ॲड केला, 7 3 ॲड केलं की झाले 10 म्हणजे 10 आला. मग आता परत अजून छोटा नंबर पाहायचा, तर आता 5 आहे छोटा नंबर. 5साठी किती प्रोसेस टाईम आहे तर 5 आहे. P5 आहे म्हणून इथं P5 लिहिला. मग 10 + 5 किती 15 म्हणून इथं 15 आला. आता 5 झाला. आता अजून एक छोटी नंबर पाहिजे, 2 राहिलेत तर 7 आहे छोटा. मग P2 आला इथं. मग त्याची प्रोसेस टाईम आहे P2 म्हणून इथं P2 आला. मग P2मध्ये 7 ॲड केले. मग 15 + 7 किती झाले 22 झाले. मग आता राहिला कुठला नंबर आहे P4. P4साठी व्हॅल्यू किती आहे 8. मग आपला जो नंबर होता हा तो होता 22. 22 + 8 30 असतं. हा झाला आपला गँग चार्ट कंप्लीट. ह्याला गँग चार्ट म्हणतात. असं बघायचं. परत एकदा हे आपले जे नंबर्स आहेत, आपला हा क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्या प्रोसेसेस दिलेल्या आहेत. तर हा शॉर्टेज ऑफ फर्स्ट हा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये BTची लोएस्ट व्हॅल्यू बघायची. BTची सगळ्यात पहिली स्टेप BTची लोएस्ट व्हॅल्यू. मग ह्यात BTची लोएस्ट व्हॅल्यू कुठल्या नंबरला आहे तर P6 नंबरला आहे, म्हणजे प्रोसेस 6च्या नंबरला आहे. मग त्याच्यासाठी 80 किती आहे 2. ठीक आहे चालतं आहे आपल्याला. मग आपण P6 घेतला. 2 त्याचा 80 आहे. अरायवल टाईम 2 पासून सुरू झाली असं लिहिलं आहे. मग 2 आता जी काय असणार 2पेक्षा आपल्याला पुढचा नंबर लिहायचा असणार. मग आता अजून शॉर्टेस्ट नंबर कुठला आहे 1पेक्षा तर 3 आहे. पण 3ची अरायवल टाईम 6 आहे. मग 6 + 2 केलं तर 8 होत आहेत. मग डायरेक्ट 2ची 8 वर जाऊ शकते का कुठली गाडी नाही. मग आपण हा कॅन्सल केला 3. मग आपण हे 3पेक्षा पण अजून छोटा नंबर बघायचा, तो आहे 4. मग 4साठी काय 80 तर 1 आहे म्हणून 2 + 1 3 आलं इथं. मग त्याच्यासाठी प्रोसेस कुठली आहे P1 आहे म्हणून इथं P1 आलं. मग P1 नंतर अजून P1साठी 4 आहे आपली प्रोसेस टाईम BTची व्हॅल्यू म्हणून 4 + 3 7 आलं इथं त्याची एंड व्हॅल्यू. मग एंड व्हॅल्यू आली 7. मग अजून एक छोटा नंबर बघायचा. तर छोटा नंबर पाहिल्यावरती आता आपला 3च राहतोय, कारण आता आपल्याला 7पेक्षा तरी मोठाच नंबर पाहायचा आहे. मग 6 तर छोटा आहे म्हणून आपण इथं 3साठी P3ची व्हॅल्यू आहे म्हणून P3 घेतला. त्या 7मध्ये 3 ॲड केले 10 आला. परत आपण अजून छोटा नंबर पाहिला तर तो आहे 5. त्याच्यासाठी प्रोसेस आहे P5 म्हणून आपण इथं P5 लिहिला. P5 साठी 9 आहेत त्याची व्हॅल्यू. मग आपण आपली 80ची व्हॅल्यू आली 9. मग BTची व्हॅल्यू 5 आहे म्हटलं 10 + 5 15 येणार. आता अजून शॉर्टेस्ट व्हॅल्यू कुठली आहे आपली 5 नंतर तर 7 आहे. 7चा प्रोसेस टाईम P2 आहे म्हणून इथं P2 आला. P2 आला. मग नंतर P2साठी 7 आहे इथं म्हटल्यावरती 15 7 प्लस करायचे ना, मग इथं 22 आला आहे. मग परत अजून राहिला कुठला एकच राहिला आहे आता 8वा. 8व्याची प्रोसेस आहे P4 म्हटलं P4 लास्टला आला. 8 प्लस केले 22मध्ये किती आले तर 30 आले. मग आता आपण CT लिहितोय. आता हे आपलं झालं गँग चार्ट कंप्लीट. गँग चार्ट कंप्लीट झाला की आपण CT लिहितो. मग CT कसा लिहायचा आपल्याला माहिती आहे. CTची पहिला P1 बघायचा, प्रोसेस 1 बघायचा. प्रोसेस 1साठी गँग चार्टमध्ये जी सगळ्यात शेवटची व्हॅल्यू आहे ती आपली CTची पहिली व्हॅल्यू असणार. P1साठी कुठली व्हॅल्यू आहे शेवटची तर 7 आहे. मग 7 आला. मग P2. मग P2साठी शेवटची व्हॅल्यू कुठली आहे 22 आहे म्हणून इथं 22 आला. मग आता P3साठी शेवटची व्हॅल्यू कुठली आहे तर 10 आहे म्हणून इथं 10 आला. परत आता P4. मग P4साठी शेवटची व्हॅल्यू कुठली आहे तर 30 आहे म्हणून इथं 30 आला. मग आता P5ची शेवटची व्हॅल्यू आहे 15 म्हणून इथं 15 आली. P6 राहिला. मग P6साठी शेवटची व्हॅल्यू आहे 3 म्हणून इथं 3 आली. आता TAT. आता आपण पाहिलं TAT काय असतो आपला AT - CT म्हटल्यावरती 6तनं 1 काय ते AT - CT. मग 7तनं 1 गेला 6 राहिले. 22मधनं 3 गेले 22मधनं 3 गेले 19 राहिले. 10तनं 6 गेले 4 राहिले. 30तनं 8 गेले 22 राहिले. 18तनं 9 गेले 6 राहिले. 3तनं 2 गेले 1 राहिला. हा आला आपला TAT. मग TATचा जेवढा हा आलेला आहे का नाही त्याची सम करायची आणि ती इथं लिहायची. ती असती 58. इथं आली आहे 58. मग आता WT काढायला आपण काय पाहिलं फॉर्म्युला तर TATला मायनस करायचं
BT सोबत. म्हणजे आता पहिल्यांदा TAT काढताना आपण CTला मायनस केलं AT सोबत, तर WT काढताना आपण TATला मायनस करणार सेकंड कॉलम BT सोबत. मग आता TAT काय आहे 6, 6तनं 4 गेले 2 राहिले, 19मधनं 7 गेले 12 राहिले, 4तनं 3 गेले 1 राहिला, 22मधनं 8 गेले 14 राहिले, 6तनं 5 गेले 1 राहिला, 1तनं 1 गेले 0. आता RT आधीच सांगितलं, जी WTची व्हॅल्यू असेल ना तीच RTची लिहायची असते. मग आता आपला TAT आला आणि WT आला. मग ह्या दोन्हीचं टोटल काढायची असती कॉलम्सची. ती कॉलम्सची टोटल नंबर ऑफ प्रोसेसेसनी डिवाईड करायची. 6 प्रोसेस आहेत. मग TATची टोटल आली 58. मग 58 डिवाइड बाय 6 करायचं, 9.66 येतं आहे. आणि WTची टोटल आली 30 डिवाइड बाय 6 केलं तर 5 येतं आहे. तर हा झाला आपला शॉर्टेज ऑफ फर्स्ट. एकदा नाही कळाला 2दा व्हिडिओ बघायचा.